दूध भेसळीच्या संदर्भामध्ये एक मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। तदनंतर तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं, पण तो मेळावा होता की माझंच फक्त ऐकायचं, की लोकांचा काही संवाद त्याच्यामध्ये नव्हता, असं आमचं एकंदर मत आहे। त्यांचं 57 मिनिटाचं भाषण आज मी ऐकलं आणि आपणा सर्वांना बोलवलेलं आहे। मला त्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की त्यांनी विस्तृतपणे सगळं त्यांचा दौरा वगैरे सगळा सांगितला, परंतु पहिला माझा प्रश्न त्यांना असा आहे की तुम्ही 2 वेळा दिल्लीचा दौरा केला, 27-28 मेला पण गेले आणि तदनंतर आत्ता या महिन्यामध्ये देखील गेले, परंतु प्रामुख्याने प्रश्न ज्यासाठी आंदोलन झालं होतं त्या कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्य आणि केंद्रामधून काय शेतकऱ्यांच्या पदरात टाकलं, हा माझा त्यांना सवाल आहे। काल त्याच्यावरती काही बोललेले नाही। पुन्हा अधिवेशनात दुधावरच्या भेसळीच्या संदर्भात ते बोललेच नाहीत, ते तुम्ही विचारल्यानंतर मी त्याचं सांगेलच, परंतु ते म्हटले काही लोक पर्यटनासाठी वर पाऊस झाल्यानंतर तिथं गेले। मी त्यांना आजही सांगू इच्छितो आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की माळींची दुर्घटना झाली त्यावेळी सगळ्यात पहिले पोचणारे आम्ही होतो, हे देखील त्यांना विसर पडता कामा नये। फदालेवाडी, उगलेवाडी, भोजनेवाडीचे हे सगळे जिओ टॅगचे सगळे फोटो आहेत, त्यांनी सांगितलं होतं की 24 तासाच्या आतमध्ये रस्ते चालू करून दिले, पण आज देखील भोजनेवाडी, फदालेवाडी, उगलेवाडीतल्या परिसराला लोकांना तिथं जाता येत नाहीत। रस्ते असे दोन्ही बाजूनी पुलापासून तुटलेले आहेत, काही त्याच्यावर झाले नाहीत। ही फक्त पोकळ बनवाबनवीचं काम त्यांनी केलं की जे मातीचे ढिगारे रस्त्यावर आले तेवढे फक्त हटवण्यात। आज आता मी सकाळीच विचारलं आपटी येथील लोकांना, ते म्हणले आज मशीन आलेलं आहे, PWDचे यांनी तिथला तो रस्त्यावरला राडारोडा हटवायचं काम चालू आहे, हे देखील मी आपणा सर्वांना क्लिअर करतो। पुन्हा याच्या संदर्भात ते बोलले की पर्यटनासाठी येतात का रील काढण्याकरता, मला त्यांना नम्रपणे सांगायचे की माळींची घटना 2014ला घडली आणि मग त्यावेळी देखील असं ठरलं होतं की जी गावं भविष्यकाळामध्ये बाधित होऊ शकतात, मग काळेवाडी वगैरे हा जो परिसर आहे जांभुरीच्या तिथला, मग 12 वर्ष झाली अद्याप काही तिथं झालेलं नाही आणि तुम्ही सांगता की मी तेवढ्यासाठी गेलेलो आहे, तर याची देखील मला आठवण त्यांना करायची। मुख्य उद्देश हा कालचा दूध भेसळीच्या संदर्भात होता, पण त्याच्यात हे रस्त्याचं काम झालं, रुग्णालयांचं हे झालं, तमूक झालं, अमूक तमूक, याच्यावरती सगळ्याबाबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत। मी आपणाला या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यांनी एक विषय मांडला की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांच्या बाबत दूध भेसळीच्या बाबत बोलले, भाजपच्या वरती देखील छापेमारी झाली याच्यावरती ती काय बोलले नाही। आमचं म्हणणं तुम्ही समजून घ्या की आमचं जे म्हणणं आहे की दूध भेसळ करणारे जे 26 आरोपींची नावं आली, भेसळ करणारे आणि दूध घेणारे यांच्या संदर्भामधला आमचा विषय त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना आम्ही सोडणार नाही। आम्हाला आमच्याकडं अजून कागद आम्ही विचारतोय की हे भेसळीचं दूध घेणारे कोण, आम्ही आरोपींवरती बोलतोय आणि हे जे आरोपी आहेत हे यांच्या जवळचे आहेत, याच्याबाबत त्यांनी काही चकार शब्द देखील त्याच्यामध्ये काढला नाहीत। तो भाजपचा असो, आमच्या पक्षाचा असो, त्या तांबड्याच्या बाबत मी स्पष्टीकरण दिलेले आहेत, त्यामुळं त्याच्यावरती न बोलता, त्यामुळं भाजपला नाही, तुमचा मित्र पक्ष आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याचा छडा लावा, हे देखील मला त्यांना सांगायचे। आणि म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांच्या भेसळ आहे, आता आमच्या डोक्यामध्ये भेसळ आहे का तुमचीच मिसळ झाली डोक्यात, हे त्यांनी शोधावं। पवार साहेबांची साथ सोडल्यापासून काय झालं आम्हाला काय माहीत नाही, त्यामुळं त्यांनी काय समजायचं ते त्याच्यामधून शिंगवेच्या घटनेला देखील लहान घटना म्हणून ते संबोधतात। आता काल त्यांच्याच पक्षातले मित्र पक्षाचे गोपीनाथजी पडळकर आले होते, त्यांनी काय सांगायचं ते काल त्याच्यामधून सांगितलेलं आहे, पण आम्ही देखील अशा घटनांचा जाहीर निषेध करतो। सोशल मीडियामध्ये म्हटले फेक अकाउंट काढले जातात आणि त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून त्या ठिकाणी जे करावं, कमेंट जे करायचे असतील, काय पोस्ट करायचे असेल, मग देखो आगे आगे बढ़तात। तुम्ही काय दमबाजीची भाषा करता का, ही लोकशाही। मला त्यांना सांगायचं तुम्ही एवढं सांगता फेक अकाउंट, की वळसे पाटील साहेब हा आंबेगावचा नारद मुनी, हे अकाउंट कोणाचं आहे, हे कोण चालवतो, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे दुसरं फेक अकाउंट त्याच्यामध्ये रामदास सुकरे हे अकाउंट कोणाचं, त्यानंतर कॉर्नविट हे कोणाचं, त्याचबरोबर
अजून पुढचं एक अकाउंट आहे शेतकरी पुत्र 0909, हे कोण चालवतं? तुम्ही गृहमंत्री होता ना, तुम्ही आता छडा त्या ठिकाणी लावा, आमची कोण आहे ती पण बंद करून टाका आणि तुमची जी आहेत ना ती बंद करून टाका. हे माझं जाहीर त्यांना उघड चॅलेंज, याचं देखील त्यांनी सोक्ष मोक्ष काय असेल ते त्यांनी लावायचं काम आहे. माझ्या संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की रस्ते अडवतात. मला त्यांना जाहीर सांगायचं की देवदत्त निकमनी कुठला रस्ता जर अडवला असेल तर तुम्ही येऊन सांगा कुठला आहे, काय तहसीलदारला पाठवा, नाही तर प्रांतांना कुठला पाठवा, कुठला रस्ता त्यांनी अडवलेला आहे त्याचं नाव आमदारांनी जाहीर करावं, नाही तर त्यांनी माफी त्याच्या संदर्भामध्ये मागितली पाहिजे. त्याचबरोबर पतसंस्थेच्या बाबत बोलले की जवळपास 2005च्या दरम्यान एक पतसंस्था इथे सगळे पिंपळगाव फाट्यावरती असणारे भीमाशंकर जीप रिक्षा चालक मालक संघटना त्यांनी सर्वांनी काढली. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष व्हा. म्हटलं मला काही वेळ नाही, म्हटलं तुम्ही असलं तर बरोबर. ती संस्था चालू झाली, त्याच्यानंतर कर्ज वाटप त्याच्यामध्ये झाली आणि तदनंतर ती पतसंस्था काही कारणास्तव की कर्ज जी वाटली गेली त्याच्यामधून पुन्हा रिकव्हरी झाली नाही आणि त्या मुलांना ती काही चालवता आली त्याच्यामध्ये नाही. तदनंतर आमच्या गावचे सरपंच गणेश यादव यांनी सांगितलं की मी पुन्हा चालू करतो. मग त्यांनी ती पतसंस्था नागापूरला चालू करायचं ठरवलं, ती चालवली. त्याच्यानंतर पुन्हा कर्ज काही थकली आणि त्याचे स्पष्टीकरण ह्या विषय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील यांनी तो मांडलेला होता. त्याबाबत संस्थेचे जे अध्यक्ष आहेत गणेश यादव त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. परंतु मी वळसे पाटलांना पुन्हा या निमित्ताने सांगू इच्छितो की जर कोणाचा 1 रुपया त्या संस्थेमध्ये जर बुडला असेल तर ती भरून देण्याची जबाबदारी देखील माझी त्या ठिकाणी राहील, कारण त्याचा फाउंडर मी होतो. पण आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेला आहात तुम्हाला सांगितलं इथं की सातत्याने तुम्ही आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे. आम्ही आयुष्यात कोणाचा रुपया बुडवला नाही आणि बुडवणार नाही. आणि जर आमच्या माध्यमातून कोणाचा जर बुडला गेला असेल ती जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो. मी त्यांना सांगू इच्छितो की आता त्याच पतसंस्थेचं नाम वेगळं करून नामकरण करा. आता त्याच्यामध्ये रिक्षा चालक मालक ते राहिलेले नाहीत. बरीच होतं त्या संस्थेचे जे संचालक मंडळ आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की तिचं नाव बदलून आता इथं ती पतसंस्था आता चालू करणार आहेत ते. आणि मी ज्यावेळी चालू करायचे असेल त्यावेळी तालुक्याचे ते आमदार आहेत त्यांना देखील निमंत्रण दिलं जाईल, याची देखील त्यांनी नोंद घ्यावी. बरं झालं त्याच्यातून चांगलं तरी काहीतरी उभं राहील. परंतु एवढं पुन्हा सांगतो की आजपर्यंत कोणाच्या 1 रुपयाला त्या संस्थेमध्ये धक्का लागला नाही. कारण ज्यावेळी त्यांची आमची ताटातूट झाली ते राज्याचे सहकार मंत्री होते, त्यांनी आम्हाला घोडा लावून टाकला असता. परंतु आम्ही चुकीचं काही करत नाही हे त्यांना चांगलं माहिती, हे देखील मी सांगतो. तदनंतर त्यांनी मुरुम चोरीचा एक माझ्यावरती आरोप केला. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचे आणि तुम्हाला देखील पत्रकार बांधवांना देखील ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 2016मध्ये प्रांत इथं कल्याण पांढरे म्हणून होते, त्यावेळी एक तक्रार माझ्या विरोधामध्ये करण्यात आली की आमची शेतजमीन ही कुटुंबाची, म्हणजे आता आमचं कुटुंब मोठं आहे आणि काही विभक्त वेगवेगळ्या मळ्यामध्ये आम्ही राहतो. परंतु एकत्रितरित्या शेती करत असताना सर्वांना वाटतं की हे सगळं एकाच्याच नावावरती किंवा काय, तर त्याच्यामध्ये आमचं निकम कुटुंब आहे, निगूड कुटुंब आमचं एकत्र आहे. तर त्यावेळी जमिनीची लेवल चालू असताना आमच्याच गावातला एक RTIचा कार्यकर्ता आहेत त्यांनी एक तक्रार केली आणि याच्यामध्ये स्पष्ट प्रांताच्या याच्यात शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यावेळेचे महसूल मंत्री 2016ला त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं केलं आणि राजकीय दबावपोटी माझं नाव त्याच्यामध्ये टाकून, कारण माझा कुठलाही त्याच्यामध्ये 7 बाऱ्याला देखील नाव कुठल्या प्रकारचं माझं त्याच्यामध्ये नव्हतं, माझ्या नावावरती जमीन देखील नव्हती आणि त्या याच्यामध्ये एकूण जो दंड त्याच्यामध्ये करण्यात आला तर ती दंडाची रक्कम 61,62,000 रुपये होती. त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आम्ही अपिलामध्ये गेलो. मग 16मध्ये ही घटना घडली आणि हे अपील चालून कलेक्टरकडं चाललं, त्याच्यानंतर तहसीलदाराकडं चाललं आणि तदनंतर ज्यावेळी सगळी केस डिटेलमध्ये आली त्यावेळी 28/2/2022 रोजी या केसचा निर्णय झाला आणि केसचा निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा निर्णय तहसीलदारांनी दिला की वादी म्हणून माझं नाव त्याच्यामध्ये होतं, प्रतिवादी होते आणि तहसीलदारांनी जो निर्णय दिला की निकालपत्रात नमूद केलं, तुम्हाला लागले याची प्रिंट मी काढून देईल, वादी व प्रतिवादी 2 यांच्या विरुद्ध तत्कालीन तहसीलदार यांचा आदेश क्रमांक गावानं दिलेल्या निर्णय फैर चौक अंशता बदल करण्यात येऊन वादी क्रमांक 1 म्हणजे देवदत्त जयवंतराव निकम आणि वादी क्रमांक विरुद्ध
प्रतिवादी दत्तात्रय मारुती इसके व सगळं कुटुंबीय यांचे नावे दंडाच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत. अशा प्रकारचा आदेश झालेला आहे. आणि मला आमदारांना सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी आमदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही ज्या शपथीमध्ये घेतलेलं असतं की आता काय शपथ आहे ते आता जरा रेकॉर्डवरून आपल्याला काढावं लागेल, परंतु तुम्हाला खोटं बोलण्याचा नैतिक अधिकार घटनेमध्ये नाही, कोणाची बदनामी करण्याचा अधिकार नाही. मला या निमित्ताने सांगायचे, जर 25 लाख रुपये तुम्ही म्हटलात की मी सांगून माझ्या हातापाया ते पडले 25 लाख रुपये दंडावरती ते हे करण्यात झालं, आमदारांना माझं जाहीर आव्हान आहे, जर 25 लाख जर दंड झाला असेल ती ऑर्डर त्यांनी दाखवावी. 25 लाख मी दंड भरला असेल किंवा 10 रुपये भरला असेल ती पावती त्यांनी त्या ठिकाणी दाखवावी. आता 25 लाखाचं त्यांचं म्हणणं आहे, मी तुम्हाला ही ऑर्डर याच्यात निकालाची ही दाखवलेली आहे. तर त्यांनी माझ्या जो मानहानी केली, माझे म्हणजे काय आपण त्याला म्हणतो बदनामी केली, याबद्दल त्यांनी जाहीर माफी मीडियाच्या समोर मागितली पाहिजे. हे माझा त्यांना रोखटोक सवाल आहे. तुम्हाला कोणी असा घटनेने अधिकार, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही जबाबदारपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. जसं मी पुराव्यानी सांगतो, आढळराव पाटलांचं मी नाव घेतलं कारण त्यांचं नाव ह्या ऑर्डरमध्ये काही त्यांनी चौकशीची त्यावेळी मागणी कारवाईच्या बाबत केलेली होती. अशा प्रकारचा आहे. आणि ज्यांना तो दंड त्या केसमध्ये भरावा लागला ज्यांच्या जमीन, तो फक्त त्याची रक्कम आहे 1,01,400. मग हे 25 लाख यांनी आणले कुठून, याचं देवदत्त निकम यांच्या नावावर, त्याचं उत्तर आमदारांना द्यावंच लागेल, सुट्टी नाही. आता मी असं म्हणणार नाही की मी त्यांच्या विरोधामध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल करत, ते खूप मोठे आहेत, मालदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये मी आर्थिक बाजूने टिकू शकत नाहीत. वकिलाची फी देणं, कोर्टात जाणं हे माझं काम नाही. पण जनतेच्या पुढं मी त्यांना उघडं केल्याशिवाय सोडणार नाही, हे देखील या निमित्ताने सांगतो. त्याचबरोबर त्यांचं पुढचा एक विषय होता की थापलिंग देवस्थानचा हिशोब देणार कधी. आमदार साहेब, आपलं कुलदैवत श्री क्षेत्र थापलिंग आहेत, जोपर्यंत आपण एकत्र होतो तोपर्यंत देवदत्त निकम धुतल्या तांदळासारखा होता. पण मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो, तुमच्याबरोबर आलो नाही, तेव्हापासून माझी त्यांना खूप ॲलर्जी झालेली आहे. मी पुन्हा एक आपल्याला पुराव्यानिशी हे कागदपत्र दाखवतो की थापलिंग देवस्थानच्या संदर्भामध्ये भीमाशंकर कारखान्यामधून 50 लाख रुपये भागविकास निधीचे देण्याचा निर्णय झाला. आणि त्याचे आता काय निवडणुकीच्या काळात 8 करोड रुपये वाटले जातात, कोणाचा एक कागद नाही, काय नाही. परंतु आता देवदत्त निकम त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, ट्रस्टी तिथं आहेत, ग्रामस्थ आहेत, मग अडवायचा कसा. पहिलं मला पत्र म्हणजे देवस्थान ट्रस्टला की 9 मार्चला कारखान्याच्या MDच्या सहीनं पत्र आलं की 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत, परंतु की थापलिंग देवस्थान ट्रस्टचे मागील 3 वर्षाचे ऑडिटेड ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रके, कामाची एस्टिमेट व पूर्तता अहवाल सादर केल्यात, निधीची रक्कम उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारचं पत्रक, 3 वर्षाचे ऑडिट झाल्याचं सगळं आम्हाला रेकॉर्ड पाहिजे. आणि तदनंतर 26 मार्चला यांनी आम्हाला पत्र दिलं, 9 मार्चला, 26 मार्चला आम्ही सगळी कागदपत्र दिली आणि त्याची पोच कारखान्याकडून 28 मार्चला ही मिळालेली आहे. आणि आपणा सर्वांच्या माहितीकरता सांगतो की त्यांना जे ऑडिट रिपोर्ट दिले हा 21-22चा आहे कारखान्यात, त्याच्यानंतर हा 22-23चा आहे आणि हा जो आहे 23-24चा आहे. ह्या प्रकारचं हे. आणि हे जे ऑडिटर आहेत हे आहेत गुंडगावडे आणि कंपनी. आता गुंडगावडे आणि कंपनी जे थापलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑडिट करतं तेच गुंडगावडे शरद सहकारी बँकेचं करतं आणि भीमाशंकर कारखान्याचं देखील करतं. त्यांना जर काही याच्याबाबत शंका असेल हिशोबाची, त्यांनी त्या ऑडिटरला बोलवावं, त्यांनी थापलिंग देवस्थानवरती यावं. आम्ही सगळे ग्रामस्थ ट्रस्टी तिथं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील जाऊन. तुमच्या माहितीकरता हा जो चेक आम्हाला 4 ऑगस्टला देण्यात आला 25 लाखाचा, त्याच्यात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते स्वतः वळसे पाटील त्यांची एक सही असते आणि कारखान्याचे चेअरमन तिघांचे सही आहेत आणि त्यांनी सही करून हा 25 लाख रुपयाचा चेक जर दिलेला असेल तर मला त्यांना सवाल आहेत का तुम्हाला जर हिशोबात सगळा जर घोळ वाटतो तर तुम्ही हे पैसे खिशातले नाही दिले, कारखान्यातले तुम्ही 50 लाख रुपये दिले कसे, हे देखील मला सवाल विचारतो. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतो त्यावेळी मला त्यांना विचारायचं आहे की आजपर्यंत तुम्ही तुमच्या खिशातले थापलिंग देवस्थानला
किती रकमेची पावत्या फाडल्यात ते देखील त्यांनी जनतेच्या समोर त्या ठिकाणी सांगावं, हे देखील मी आपल्या सर्वांना सांगतो. मी किती दिले ते मी माझ्या तोंडाने जाहीर करणार नाही, पण त्यांचा आकडा आला का माझ्या स्वतः किती दिलेले आहेत ते देखील मी योग्य वेळी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याचा हिशोब मागता ह्या देवस्थानचं, मला देखील त्यांना या निमित्ताने विचारायचं आहे की तुमच्या गावामध्ये देखील महादेव देवस्थान आहेत, भैरवनाथ देवस्थान आहेत. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचं तुमच्या गावातला अध्यक्ष कोण, तुमच्या कुटुंबातले का कोण, त्याचा हिशोब निरगुडसरवाल्यांना दिला का? महादेव देवस्थान जे आहे तुमच्या गावातलं, तर त्या देवस्थानची जी 20 एकर जमीन आहे, आता कारखान्याचं तिथं रोपवाटिका वगैरे नर्सरी प्लॉट शेततळं कारखान्याने खर्च करून तिथं केलेत, तर ही जमीन देवस्थानकडून यांनी NCRDला, ते स्वतःच्या संस्थेचे आहेत, ते अध्यक्ष आहेत का कुटुंबातलं कोणी मला नेमकं माहीत नाही, पण ते जे NCRDचे प्रमुख तेच आहेत, तर त्यांच्या नियंत्रणाखाली चालणारी जी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आहे, त्या संस्थेला ती महादेव देवस्थानची 20 एकर जमीन आहे आणि तदनंतर ती देवस्थान NCRDनं भीमाशंकर कारखाना दिलेत. भीमाशंकर कारखाना देखील त्यांना त्या जमिनीचा खंड देतोय. मी आपणाला सांगू इच्छितो की आमच्या गावात देखील 8 एकर देवस्थानची जमीन आहे, ती जवळपास किती रुपये खंड एकरी, 48,000 रुपये एकरी खंडाने तिचा लिलाव झालेला आहे. मी म्हणतो नाही 48,000, 40,000. आपल्या तालुक्यात आज जमिनीचा काय रेट चालला आहे खंडाचा, बागायती 35,000 रुपये एकराच्या पुढे झाला आहे. मग आपण कमीत कमी 35,000 रुपये धरले तर 7 लाख रुपये वर्षाचे त्या ठिकाणी खंड त्या महादेव देवस्थान जमिनीचा होतो. मग आता 20 वर्षे यांच्याकडं आहेत NCRDकडं का 15 वर्षे आहेत, जरी आपण धरले तर 1 कोटीच्या खाली त्याचा रक्कम होत नाही. मला त्यांना हे विचारायचं आहे का ह्या महादेवाच्या जमिनीचा तुम्ही निरगुडसर ग्रामस्थांना हिशोब कधी देणार आहात का दिला आहे? जसं मी थापलिंगला तुम्हाला बोलवतोय तसं आम्हाला किंवा मीडियाला सगळ्यांना बोलवा का निरगुडसर ग्रामस्थांना मी या महादेव देवस्थानच्या जमिनीचा सगळा हिशोब दिला आहे, हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक डान्स बारचा उल्लेख केला. आता मला माहीत नाही की कोणाचं बद्दल त्यांना डान्स बारच्या बाबत बोलायचं. आता आमचं ना परमिट रूम ना काही, त्यांचं होतं एक राजवाईन्स म्हणून विश्रांतवाडीला एकनाथ शेट्टीमकरांच्या नावावरती एक दुकान होतं, पण लय आरोप प्रत्यारोप व्हायला लागले, त्यांनी ते विकून टाकलं मस्क्यांना पुण्यामध्ये. त्याच्यामुळं ह्या डान्स बारला कोण गेलेलं आहे, काय गेलेलं आहे, कोणाचं आहेत. आणि तुम्हाला जर एवढं डान्स बारबद्दल वाईट जर वाटत होतं, तुम्ही राज्याचे उत्पादन खात्याचे एक्साईज मंत्री होतात, उत्पादन शुल्क राज्याचे गृहमंत्री होतात, RR आबांचं नाव झालं की त्यांनी डान्स बार बंदी केली, मग तुमच्या काळात हे बार चालू का होते, हा देखील माझा त्यांना सवाल या निमित्ताने आहे. तुम्ही आज देखील आमदार आहेत, तुम्ही का बारच्या विरोधामध्ये बोलत नाही की बार बंद केलेत? आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता किती बारवाले आहेत, किती वाईन शॉपवाले आहेत, त्यांना उमेदवारी कशा काय तुम्ही देता, याचा देखील मला त्यांना खुलासा या निमित्ताने विचारायचं आहे. आणि ते कोणाबद्दल नेमके बोललेत ते कळलं पाहिजे, आणि कुणी नेलं, कुठं नेलं, काय त्यांच्या क्लिप असतील एकदा त्यांनी लोकांच्या समोर त्या ठिकाणी दाखवत ना. पण मधल्या काळात निवडणुकीच्या वेळी आम्हाला पाहायला मिळालं की यांनी सगळे कार्यकर्ते कुठं कोकणात गणपतीपुळ्याला का अलिबाग कुठं नेले होते, अलिबागला तिकडे नेले होते. त्यावेळी सगळ्या बाऱ्या नाचताना डान्सच्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्यात, कोण कुठं नाचतो, कोण कुठं नाचतो, ते लोकांना सगळ्यांना माहिती. त्यामुळे त्याच्याबाबत त्यांनी काय सांगायचं काही कारण नाही. बिबटेच्या बाबत देखील आंदोलनाच्या संदर्भात ते बोलले, काय असेल ते. मला एक त्यांना विचारायचं आहे की आम्ही सगळे शेतकरी या जिल्ह्यातले सगळी लोक आली होती, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, सगळ्यांनी आंदोलन केलं, म्हणून एक निर्णय त्या ठिकाणी झाला का पकडलेला बिबट्या त्या ठिकाणी सोडायचा. आता ते म्हणले की हल्ले तिकडं झाले शिरूर तालुक्यात, आंदोलन आंबेगावला का बरं तुम्ही असं भेदभाव करायला लागले शिरूरवाले आणि आंबेगाववाले? अरे हा विषय राज्याचा आहे, देशाचा विषय, आणि त्याच्याकरता जर कोणी पुढाकार घेत असेल, आणि या तालुक्यात कोणावरच हल्ला झाला ना, आपल्या ठाकरवाडीची काय नाव त्या महिलेचं, पूजा जाधव, नांदूरच्या ठाकरवाडीची महिला, तिच्यावर बिबट्याने हल्ला केला, ती त्याच्यामध्ये मयत झाली, तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही? तुमच्याच मतदारसंघामध्ये जांबूत येत नाही, पिंपरखेड येत नाहीत, आणि सांगता का आंदोलन इकडं का केलं? मग मला त्यांना विचारायचं आहे की आंदोलन जर तिकडची घटना घडली शिरूरमध्ये, आंबेगावमध्ये घडली, पण तुम्हाला माहीत नसेल, मग आंदोलन इथं का केलं? मला विचारायचं आहे. भीमाशंकर कारखाना हा आंबेगावमध्ये, पारगावमध्ये, मग तिथं तुम्हाला
कारखान्याच्या वार्षिक सभेला गोंधळ घालायला शिरूरवाले चालतात? तिथं वाल्ल्या चालतो का तुम्हाला? त्याच्याबाबत नाही काय बोलायचं, याच्यावर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर एक कुटुंबाच्या संदर्भामध्ये देखील मे 2024मध्ये देखील मला देखील एका गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलं. आमच्या कुटुंबामधल्या काही 2 लोकांना त्याच्यामध्ये आरोप करून त्याच्यात खोटी नोटे लोक पैसे देऊन निवडणुकीच्या काळामध्ये रुपाली चाकणकरला इथं आणून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, हे करण्यात आले. परंतु जे गुन्हे त्यावेळी दाखल झाले होते त्याचा निकाल देखील कोर्टामध्ये झाला आणि त्याच्यामधून निर्दोष मुक्तता आमच्या कुटुंबातल्या लोकांची. ते म्हणतात पुतण्या नाही, माझा चुलत भाऊ होता. मी त्यावेळी सांगितलं, आजही सांगतो की आजही तुम्ही जाऊन पाहू शकता. जी घटना घडली ते कुटुंब तिकडच्या माळ्यामध्ये राहते, आम्ही इकडच्या माळ्यामध्ये राहतो. आमची जी शेती आहेत, बागा आहेत, त्या शेजारी तिथं असल्यामुळं लई डिटेल माहीत नसलं. फक्त आता मी त्यावेळी आता त्याच्यात बोलत न जाता त्याचा निकाल कोर्टाने दिला आणि त्याच्यातून निर्दोष मुक्तता केली. त्यामुळं आता ही आमची विनाकारण बदनामी करण्याचं काम त्यांनी करू नये. ते जबाबदार आहेत, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, हे देखील मला या निमित्ताने त्यांना सांगायचे. त्याचबरोबर पुनर्वसनाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये काय बोलले की ज्यावेळी कोणालाही जमीन घ्यायची असते तर त्यावेळी ती जमीन कोणालाही घेता येते. मग फक्त आदिवासीची जमीन कोणाला घेता येत नाही आणि जमीन घेता असताना सरकारची परवानगीनं घ्यावी लागते. मी स्वतः असेल, आमच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, आम्ही देखील आमच्या गावामध्ये जमीन खरेदी केलेली आहे. जशी खरेदी केली तशी नागापूरमध्ये देखील जवळपास 13 एकर जमिनीची विक्री देखील आमच्या कुटुंबातून आम्ही केलेले आहेत की जी आम्हाला सोयीची नव्हती, लांब होती, ती विकली, शेजारची आम्हाला मिळाली आणि ह्या घेताना सरकारच्या परवानगीनं घेतलेल्या आहेत. त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की वळसे पाटील साहेब, कवठ्याला तुमच्या मुलीच्या नावावरती, पूर्वाच्या नावावरती, अजिंक्य गायकवाडच्या नावावरती, त्याचबरोबर डहाके, यशवर्धन डहाके की जी जमीन पूर्वी विद्या भगवानराव आणि भगवान मल्हारराव बेंडेंच्या नावावरती 44 एकर होती कवठ्याची जमीन, तीच जमीन आता त्यांच्याकडून तुम्ही मुलीच्या, भाच्याच्या आणि तुमचा विश्वासातले जे गायकवाड आहेत त्या तिघांच्या नावावरती कवठ्यातली जमीन केली. ही जमीन कोणाची होती? ही जमीन देखील मागासवर्गीयाची, महारवतन इनाम वर्ग 2ची, वतनाची 2 नंबरची तुम्ही देखील शासनाची परवानगी घेऊनच ती खरेदी केलेली आहे. आणि त्यातली 12 एकर जमीन ही धरणग्रस्तांसाठी राखीव असताना ती तुमच्या ताब्यात कशी काय आहे? आज देखील त्यांच्या ताब्यामध्ये. तुम्ही मीडियावाले जाऊन तिथं कवठ्याला बघा, ही जमीन यांची खरेदी 44 एकरची, परंतु ताब्यामध्ये प्रत्यक्षात 56-57 एकर जमीन आहेत. ती लोकच यांच्याकडे मागणी करतायत, आमची जमीन आम्हाला परत द्या. हे काय देत नाहीत. पहिलं दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुम्हाला त्या ठिकाणी मुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बावळी. आमचं जसं तुम्हाला सगळं माहिती तसं तुमचं एवढं सगळं सहित माहिती आहे. कारण तुमच्या सगळ्या या खरेदीमध्ये मी स्वतः होतो. पराग कारखान्याच्या जमिनी किती घेतल्या, कोणाच्या घेतल्या, याचे सगळे पुरावे माझे. आता जी वेस्टर्न हिल करता तुम्ही तोरणाळ्याला जमिनी घेतल्या ती तोट्यात दाखवली. शरद बँक त्याच्यामध्ये किती कोटीला डुबली आणि आता तिथं परागनीची मालकी हक्क आहेत. ती जमीन कोणाची? तोरणाळ्यातली. त्यांना माहीत नाही का कोणाच्या नावावर तुम्ही घेतली, कंपनी कोणाची? हे सगळं मला आता काढायला त्यांनी भाग पाडू नये. नाहीतर विषय आपला होता दूध भेसळीचा, पण सगळं प्रकरण लोकांचं लक्ष बाजूला विचलित करून हे डायव्हर्ट करायचे आणि वेगळे मुद्दे चर्चेत आणायचे, हे त्यांचं कायमची पद्धत आहे. त्याचा मी स्पष्टपणे या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की आमचा मुद्दा दूध भेसळीचा होता, त्याच्यावरती ते काही बोलत नाहीत. परंतु ही वेगवेगळी सगळ्या कथाकारणे सांगतायत आणि ही एक लावा ना सभा, समोरासमोर होऊन जाऊ द्या. हे सगळं दूध भेसळीच्या बाबत बोला तुम्ही, हे सगळं नीटनेटकं होऊ द्या. मग काय तुम्हाला बोलायचं होतं ना, आम्हाला समोरासमोर बोलू, आमची कधी पण तयारी आहे. आणि आज कर्जमाफीच्या जाताना सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही कर्जमाफी केली, अमुक केलं तमुक केलं. पवार साहेबांनी त्या दिवशी ट्विट केलं होतं की सरकारचं आम्ही अभिनंदन करतो, पण सरकारबरोबरच सरकारचा निर्णय वेगळा होता. अटी शर्ती घालून 19 सालचे लोकांना ज्यांना कर्जमाफी ते वगळले होते, त्याच्यानंतर 50,000पर्यंत होतं, नियमित भरणाऱ्यांना वगळलं होतं. परंतु आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या शेतकरी संघटने, रविकांतजी तुपकर असतील किंवा अन्य काय असतील, या सगळ्यांनी जो लढा चालू केला
पंढरपूरमध्ये तिथं उपोषणाला बसले, सरकारचे प्रतिनिधी तिथं आले, त्यानंतर चर्चा झाली, आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये पंढरपूरला सहभागी होतो. म्हणजे हे यश तुमच्या फक्त सरकारला त्या ठिकाणी नाही, तर त्याच्या विरोधात आवाज उठवला लोकशाहीमध्ये सर्व जनतेने, म्हणून सगळ्यांना ते आहेत. त्यामुळे तुम्ही काय पाठ थुकटून घ्यायची स्वतः गरज नाही, हे देखील मला त्या या निमित्ताने त्यांना सांगायचे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मी देतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.